शेवटचा लढा प्रशिक्षणार्थीच्या रोजगारासाठी। आता गप्प बसणं म्हणजे गुन्हा आहे। आता शांत राहणं म्हणजे आई वडिलांच्या कष्टांचा अपमान आहे। आता घरात बसणं म्हणजे स्वतःच्या भविष्यासोबत विश्वासघात आहे। आईने आयुष्यभर स्वतःचं पोट मारलं, आपल्यासाठी उपाशी राहिली। वडिलांनी घाम गाळला, अपमान सहन केला, दुखणं अंगावर काढलं, फक्त एकाच स्वप्नासाठी, माझ्या लेकराचं आयुष्य माझ्यापेक्षा चांगलं व्हावं। त्यांच्या हातावरचे घाव, चेहऱ्यावरच्या सुरकुत्या, डोळ्यातली चिंता, मनातली भीती, हे सगळं आपल्या भविष्यासाठी आहे। आणि आज आपण काय करतोय? घरात बसून मेसेज वाचतोय, ग्रुपमध्ये बोलतोय, फक्त चर्चा करतोय। लाज वाटली पाहिजे, आई वडिलांचे आयुष्य कष्ट गेलं आणि आपण मोबाईल मध्ये अडकून बसलोय। विद्यार्थ्यांनो, लक्षात ठेवा, हा लढा शेवटचा आहे। यानंतर संधी नाही, यानंतर वेळ नाही, यानंतर माफी नाही। सरकारला एकच गोष्ट समजते, एकी आणि ताकद। एकी दिसली तरच न्याय मिळतो, एकी दिसली तरच निर्णय होतो, एकी दिसली तरच व्यवस्था हलते। दिदे बदसादन आलाडा आझाद मैदान मुंबई ही फक्त तारीख नाही, हा सरकारसाठी शेवटचा इशारा आहे। हा लढा नोकरीसाठी नाही फक्त, हा लढा आईच्या अश्रूंकरिता आहे। हा लढा वडिलांच्या घामाकरिता आहे। हा लढा आई वडिलांच्या आयुष्यभराच्या कष्टांच्या मोबदल्यासाठी आहे। हा मेसेज वाचल्यावर स्पष्ट सांगतो, भाऊ बहिणी घरात थांबू नयेत, घरातून बाहेर पडा, मोबाईल खाली ठेवा, रस्त्यावर उतरा, मुंबईकडे निघा। आज नाही निघालात तर उद्या आई वडिलांच्या डोळ्यात बघून उभं राहता येणार नाही। आज नाही लढलात तर आयुष्यभर झुकून जगावं लागेल। संख्यित जिल्ह्यांतील प्रत्येक विद्यार्थी आलाच पाहिजे। संख्या दिसली पाहिजे, एकी दिसली पाहिजे, ताकद दिसली पाहिजे, सरकारला कळलं पाहिजे। हा आवाज थांबता येणार नाही। हा शेवटचा लढा आहे, हा शेवटचा संघर्ष आहे, हा शेवटचा इशारा आहे। न्याय द्या, नाही तर संघर्ष वाढेल। निर्णय घ्या, नाही तर निर्णय रस्त्यावर घेतले जातील। आझाद मैदान मुंबई, आई वडिलांच्या कष्टांसाठी उभे राहा, घरातून बाहेर पडा, एकत्र या, ताकद दाखवा, सरकारला वाकवा, न्याय मिळवा। हा लढा शेवटचा आहे, आता नाही तर कधीच नाही, एकत्र नाही तर कधीच नाही। संघर्ष अटळ आहे, आंदोलन अटळ आहे, न्याय मिळेपर्यंत थांबणार नाही। जय प्रशिक्षणार्थी एकता, जय संघर्ष, जय आई वडिलांच्या कष्टांना न्याय।